हाय, झालं का तुमचं दुपारचं जेवण? तर मस्तपैकी असे सावलीला येऊन बसले बघा. ऊन एवढं आहे की मापच नाही. आणि डेरा आणायला पैसे नाहीत. डेरा तर इतकं महाग की 200, 250, 300, 350. बारका डेरा 250 रुपयाला. 250 रुपये. आता मला पगार येतोय 1000 रुपये. त्यातनं मला जेवायला थोडंसं सामान, तिकडं बानूचं बिस्किटं ही ती असतंय की, म्हणजे 1000 रुपयाचं का नाही 100 रुपयासारखं झालं आहे. हा 2000चा जरी बाजार नेला तरी पण पिशवीत दिसत नाही. पहिल्या जमान्यात जणू 4 पै 8 पै काय होतं ना तसलं, मला नाही आठवत, ऐकलंय मी. तर त्यात इतकं यायचं म्हणजे सस्ताई एवढी होती. कामाला मंजुरी कमी होती पण सस्ताई पण एवढी होती की प्रमाणाच्या बाहेरच. मग आता रोजचं माणूस 1000 रुपये 500 रुपये कमवते तरी पण ते कमी पडते, कारण महागाई एवढी झाली. पहिलं बिन औषधावरलं माळवं चुळवं यायचे, ज्वाऱ्या बाजऱ्या गहू. आता औषधाशिवाय कोणची गोष्ट होईना, कारण औषध टाकावंच लागतंय, खुरपण करावंच लागतंय. पहिलं काय एवढं होतं. आता उन्हाळा एवढा डेंजर पडलाय की कूलर आपला बिघडलाय. बाणूची म्हणजे परिस्थिती, तिला कूलरवरची गार हवा यायची ना पाण्याचाही चालू केल्यावर. मग आता त्याला 800 रुपये खर्च कुठनं करू, बरोबर आहे का नाही? मग आता विचार केला, फॅन आहे ती फॅन चालू करतो, पण दिवसभर इतकी गरम हवा मारते फॅन. मग बाणूच्या अंगावर गार कपडा करून टाकायचा. तर बघितलंच तुम्ही, हेड्या बघितला असन. मग बाणू हसते आणि ती झळया लागून आपल्याला कसं होतंय का नाही? तर इकडं लांब येऊन अशी बसली मी मस्त सावलीला. आता 1:30 वाजली. म्हणलं जायचं आहे आता वाहतुकीला, कारण वाहतूक करायला नको वाटतं. असं आतनं रडा येतंय पण इलाज नाही, करावंच लागतंय. नाही करू वाटलं तरी सांगावं कुणाला, आहे की नाही? तर काल आमच्या इथली जयंती होती पण नाही जाणं झालं जयंतीला. मग संध्याकाळनंच होती पण धावपळ लई जीवाची झाली असते. आणि 10 वाजता बंद व्हायचं, तिथनं 11 वाजायच्या, चक्कर कधी तापायचा, झोप तर जीवाला पाहिजेलच की, आहे की नाही? मग जयंती होती. दीक्षा म्हणत होती मम्मी य, आई म्हणत होती य. काल जयंती होती आमच्या इथली, पण दीक्षाला म्हणलं बाई या वर्षी काहीच म्हणू नको, कारण मलाच नको वाटायला लागलंय काम. पण नाही इलाजाने मी करते. मला भाळवणीला गेलं की मला येऊच वाटत नाही. मग दीक्षाला म्हणलं कर साजरी म्हणलं तू, कारण तुम्हाला माहिती आहे दरवर्षी आपण झेंडा लावतो, पण यंदा आता साधी सिंपलच आपली. माझी लय हवस आहे बाबासाहेबाचे फोटो घ्यावा, परत बुद्धाचे फोटो घ्यावा, पण काय करावा, पैसा पाणी लागतोय की. मग त्याला किती लागायचं म्हणा. पण होतं फोटो, पण फोटो हे होतं घरात, जिकडं बघावं तिकडं फोटो होतं पहिलं, पण घर उडून गेलं ना, त्यामुळं नाही. एक मला असा फोन आलता की ताई तुझ्या घरात तर बुद्धाचे बाबासाहेबाचे फोटो नाहीत का बरं? तर त्यांना मी सांगते, दादा फोटो होते काचचे होते, पण ते उडून गेलं. घर उडून गेल्यावरती फोटो फुटलं काय, म्हणजे वरनं दगडं पडली. आता आम्ही आमचा जीव वाचवण्या पळालो, लेकरं बाळं घेऊन आईबाप घेऊन पळालो. मग ते हाय तेवढा नसतावा झाला. तेवढंच नाही तर कागदपत्रंसुद्धा आपली नसतावं झाली, परत दुसरी काढली. मग माझ्या इच्छा आहे की फोटो घ्यावा, लावावा. मग आता नवीन बंगला आपला आहे, शेडमध्ये लावावा. पण शेडमध्ये खिळं ठोका येत नाही, तर लावावं तर कुठं लावावं, आहे की नाही? मग मला लय हवस आहे, काय करावं, पण जाऊ द्या. तर मला हे सांगायचं होतं, घेईन मी फोटो दादा, पण जरा आपलं चांगलं घर होऊ द्या. फोटो काय तुम्हाला बाबासाहेबाचा पुतळा बघायला भेटेल असे माझे स्वप्न पण आहे. आणि हे मी बोलत नाही किंवा सांगत नाही, पण
माझ्या मनातमध्ये मला पण वाटतं सगळ्या गोष्टी मी करावं, पण इकली बाई करणार काय, कोण कुठं कुठं बघणार, कुठं कुठं बघायचं. इकडं 2 पैसे मला घालवायचं म्हणलं तर बानूचं बिस्किट येतात, परत बानूचं इलाज होतोय म्हणून मला जपू जपू 2 रुपये मला महाग ठेवावंच लागते. ऐन टायमाला कोण देत नाही हे तर मला माहिती आहे. म्हणजे लेकरासाठी मला ठेवावंच लागते 100-500 रुपये महाग गाळून. काय करायचं. तर त्या ताईन मला एक माझ्या गावातली हाई, तिनं मला म्हणली क्रीम मला पाहिजे मागव. त्यात मी त्या ताईंना म्हणलं, तर ताई मला म्हणल्या मग मला सांगायचं पाठवते, 1 पाठवू का 2 पाठवू, मग 4-5 पाठवते अशा म्हणल्या. मग बघा किती काळजी, माझीच नाही तर अख्ख्या याची काळजी आहे का नाही त्या ताईंना. म्हणून त्या ज्याला मी क्रीम देईन ते सुद्धा आशीर्वाद देईन का नाही ताईंना. मग त्यांना मी ते सांगितलं, मी काही नाही पाठवणार म्हणलं, मी हे करून सगळ्या गोष्टी करूनच म्हणलं हे करत असते म्हणलं. काय काय बोलावं काय नाही हे आपल्याला काय सुचत नाही. जेवढं बोलावं तेवढं कमीच असतंय, आहे की नाही. म्हणून काही गोष्टी सांगण्यापेक्षा का नाही समजून घेण्यात लय मजा असते या. आणि त्या ताईंबद्दल तर बोलायला शब्दच नाही, ते तर सोडाच. पण चला आता 2 वाजत आले, मला वाहतुकीला जायचं आहे. आणि ह्याड्या आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तर चला बाय.